पूर्ण मानधन त्यांनी शाळेसाठी लावलेलं आहे। कामाची पद्धत बघून आम्ही तो पाठिंबा जाहीर केलेला आहे। युवा नेत्याचा त्यांना सपोर्ट नव्हता, तरी पण त्यांनी स्वतः म्हणजे एक नागरिक म्हणून लोकांची सेवा केली आहे। मी आता झालं 2-3 वर्ष बघतोय की आपल्या गावामध्ये चांगलं काम आहे। 3,500 बांधकाम कामगारांची कामं केलेली, ज्यांच्या पेन्शन बांधकाम कामगारांच्या होत्या त्या सगळ्या त्यांनी दिलेल्या आहेत। उत्तूर जिल्हा परिषद आणि भातबंद पंचायत समिती निवडणुकीत सर्वसामान्य नागरिकांचा कौल नेमका कुणाला हे जाणून घेतले ते अभिजित मांगले यांनी। काय वाटतं, जिल्हा परिषद निवडणुका लागल्यात, कुणाला पाठिंबा असणार आहे? सर, आमचा पाठिंबा डेळेकर मॅडमांना असणार आहे आणि विठ्ठल दादांना। का पण नेमकं पाठिंबा देण्याचं कारण काय? म्हणजे त्यांनी डेळेकर मॅडमांनी केलेली त्यांच्या गावामध्ये विकास कामं याबद्दल। विकास कामं म्हणजे काय काय कामं केली तरी काय सांगाल? म्हणजे दादांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपला म्हणजे ते त्यांचा सरपंच पदाचा जो येणारा निधी आहे त्यांनी शाळेला हे केला, शाळेसाठी वापरलेला, शाळेसाठी वापरलेला आहे। आणि अजून काय कामं केली आहेत? अजून म्हणजे भरपूर विकास कामे केलेली आहेत। त्यामुळे तुमचा पाठिंबा? त्यामुळे पाठिंबा आमचा डेळेकर मॅडम आणि विठ्ठल दादा यांना होईल। धन्यवाद। एक युवक आहेत, काय वाटतं जिल्हा परिषद निवडणुकीला कोणाला मतदान करणार? मी विठ्ठल उतुरकरांना मतदान करणार आणि डेळेकर वहिनींना मतदान करणार। कारण ह्याचं एक मी सांगतो, उत्तूर जिल्हा परिषदमध्ये उत्तुरकर साहेबांनी 3,500 बांधकाम कामगारांची कामं केलेली, ज्यांच्या पेन्शन बांधकाम कामगारांच्या होत्या त्या सगळ्या त्यांनी दिलेल्या आहेत। परत विठ्ठल उत्तुरकर साहेब संजय गांधी निराधार योजनेच्या कमिटीवर होते, त्यांनी 1400 पेन्शन आपल्या भागातले केलेले आहेत। परत जे कोविड सेंटरमध्ये कोविड सेंटर कृष्णा व्हॅली म्हणून इथे उत्तूरमध्ये एक शाळा होती, तिथं उत्तुरकर साहेबांनी कोविड सेंटर उभा केले। एवढ्या लोकांचे प्राण वाचवलेत त्यांनी, जिथं जाईल तिथं त्यांचंच नाव होत होता। कोविडमध्ये प्रत्येक जण त्यांना फोन करत होता। मी स्वतः बघितलंय, माझ्या स्वतः बहिणीच्या इथं बहिणीला त्यांनी योगदान दिलेलं आहे, कोविड सेंटरमध्ये त्यांनी हे केलेलं आहे। परत आणि रेशन कार्ड, कुठलंही मतदान कार्ड, कुठलंही कधी फोन करा ते कायम अवेलेबल असणार। आता त्यांना आंबेडकर साहेबांचा हात आहे, आता तर एवढा मोठा शाश्वत विकास होणार। कारण एक आम्ही ही सगळं विठ्ठल उत्तुरकरांनी सगळी कामं केलेली आहेत ती विदाऊट एनी सपोर्ट। आता हात आहे आंबेडकर साहेबांचा, आता मग कामं ही जोरातच होणार। मत तुमचं शिंदे शिवसेनेला। धन्यवाद। गाव कुठलं आपलं? खेडे। काय वाटतं, जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्यात, कुणाला पाठिंबा द्याल तुम्ही? आम्ही भारतीताई डेळेकर आणि विठ्ठल उत्तुरकर यांना आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे। का पाठिंबा देण्याचं कारण काय? त्यांची कामाची पद्धत बघून आम्ही तो पाठिंबा जाहीर केलेला आहे। कामाची बद्दल नेमकं काय केलं त्यांनी कामा? त्यांनी आता आमची लालबावट्याची प्रकरणं केली इथून, तसेच भारतीताईंनी दिव्यांगांचं हे केलेलं आहे। हे त्यांची कामाची पद्धत चांगली असल्यामुळं आम्ही त्यांना पाठिंबा दिलाय। ताई, कुठलं गाव तुमचं? उत्तूर। उत्तूर। काय वाटतं, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक लागल्यात, कुणाला मतदान करणार? विठ्ठल उत्तुरकर आणि डेळेकर मॅडम यांना मतदान आहे, शिंदे गटातून। का मतदान त्यांनाच का करणार? त्यांनी म्हणजे इतर गावातील लोकांसाठी मदती केली आहेत। आपलं रेशन कार्ड, लालबावटा त्याच्यासाठी मतदान केले, गोरगरिबांना मदत केली आहे। कुठल्याही युवा नेत्याचा त्यांना सपोर्ट नव्हता, तरी पण त्यांनी स्वतः म्हणजे एक नागरिक म्हणून लोकांची सेवा केली आहे, त्याच्यामुळे त्यांना सपोर्ट आहे। आता तर आंबेडकर साहेबांचा पण त्यांना पाठिंबा आहे। आंबेडकर साहेबांचा पाठिंबा आहे, त्याच्यामुळे त्यांचा सपोर्ट असल्यामुळे आम्ही जोर खाल्लेला आहे त्यांना मतदान। काय वाटतं, निवडून येतील की नाही येतील? येतील असा आमचा पूर्ण आत्मविश्वास आहे आणि नागरिकांनी आम्हाला तसा सपोर्ट करायला चालू केलेला आहे। धन्यवाद। तुम्ही एक युवक आहे, काय वाटतं, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक लागल्यात, कुणाला मतदान करणार? पहिलं म्हणजे आताच्या नव्या पिढीला एक सुशिक्षित उमेदवार पाहिजे, आणि तो मला वाटते की ज्या आता आपल्या पंचायत समितीसाठी उभारल्या आहेत त्या भारती कृष्णा डेळेकर ह्या मला योग्य उमेदवार वाटतात। त्या शिवसेना या पक्षातून उभारल्या आहेत, त्यांचं मी आता झालं 2-3 वर्ष बघतोय की आपल्या गावामध्ये चांगलं काम आहे। त्या आपल्या गावच्या सोयगावच्या आदर्श सरपंच आहेत, त्यांनी चांगलं म्हणजे लहान मुलांपासून असं ते म्हणजे त्यांनी आपलं जे मानधन होतं ते मानधन पण आपलं जे सरपंच पदासाठी मिळतं ते सर्व आपल्या शाळेच्या मुलांना दिलं। प्रत्येक गावातलं काय पण कार्यक्रम असू दे त्यांचा सहभाग चांगला आहे। तसंच त्यांनी
एकदा आपल्याच गावातील एका 100 कोटला जर असं रक्तदान म्हणजे रक्त कमी पडत होतं, तेव्हा त्यांनी स्वतः जाऊन तिथे मदत करून ते अरेंज करून त्यांना झालं. ते आता महिला सुरक्षित आहेत. त्यामुळे आणि त्यांचं काम बघता त्यांनी गावामध्ये खूप सारं काम बी केलेलं आहे. ते आदर्श सरपंच म्हणून आहेत, आपल्या गावामध्ये चांगलं काम करत आहेत. त्यांनी जे पण शासनातर्फे उपक्रम असू देत ते चांगल्या पद्धतीने पार पडलेले आहेत. म्हणजे त्या सुशिक्षित आहेत, म्हणजे त्यांना असं काही कोणाची गरज नाही. म्हणजे त्या स्वतः येऊन स्वतः काही पण कार्यक्रम असू दे स्वतः राबवतात, स्वतः येऊन काही पण अडचण लागली तर ते स्वतः आपल्या मदत करायला तयार असतात. आणि गावाची संपर्क चांगला आहे. तसंच ते मला वाटतं की आता पंचायत समितीचा लेवल आहे तर त्यांचा सहभाग सुद्धा चांगला आहे. त्यामुळे पंचायत समितीला सुद्धा ते स्वतःहून योगदान देतील. आणि म्हणजे प्रत्येक कार्यक्रम असतो म्हणजे काय पण उपक्रम असला समजा मोठा शासन लेवलचा तर तो शासन लेवलचा ते स्वतःहून आपल्या प्रत्येक गावामध्ये कसा राबवता येईल, त्यासाठी कसा प्रत्येक गावापर्यंत पोचला पाहिजे याची त्यांनी स्वतः काळजी घेतील. त्यामुळे कोणत्याही गावाला कमी पडू देणार नाहीत किंवा असे. आणि तर आता आंबेडकर साहेबांची साथ आहे, त्यामुळं आरोग्य भाग असू देत किंवा ते आपले पालकमंत्री असल्यामुळे त्यामुळं त्यांचा चांगलाच हे आपल्याला प्रतिसाद भेटेल. आणि त्यांच्या माध्यमातून जे पण उपक्रम आता पालकमंत्र्यांचंच उमेदवार असल्यामुळे जास्त उलट आपल्याला सहकार्य भेटेल त्यांचं. आणि त्यामुळं आपले प्रत्येक गावामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उपक्रम राबवता येते. त्यामुळं आमचं मत तरी यावर्षी भारती कृष्णा डेळेकर यांना या शिवसेना या पक्षालाच जाईल. या सरपंच पदाचं मानधन भारतीताई डेळेकर मॅडमना मिळत असलेलं सगळं पूर्ण मानधन त्यांनी शाळेसाठी लावलेलं आहे. गोरगरीब जनतेसाठी त्यांनी प्रत्येक वेळी प्रत्येक हाकेला धावून जाणाऱ्या भारतीताई आहेत. आणि विठ्ठलदादांनी सुद्धा लाल बावट्याचं काम न एक रुपये घेता त्या गोरगरीब जनतेला लाल बावट्याची पूर्ण योजना मिळवून देण्याचं काम केलेलं आहे.